दीपक केसरकर ने बालासाहेब ठाकरे के स्मारक समिति में सभी को शामिल कर उद्धव ठाकरे को भी इसमें शामिल करने की अपील की। चीपी एयरपोर्ट पर केसरकर ने उड़ान योजना के तहत उड़ान सेवाएं बहाल करने की आवश्यकता जताई और वेंगुर्ला में फिश मिल शुरू करने का प्रस्ताव भी रखा। साथ ही सैफ अली खान हमले पर उन्होंने मुख्यमंत्री से मामले की निगरानी की बात की। विमान सेवा लवकरच सुरू झाली पाहिजे हा केंद्र शासनाशी संबंधित विषय असतो, कारण हे जे रूट्स असतात हे केंद्र शासनाने अलॉट केलेले असतात आणि त्याच्याचबरोबर जी आपल्याकडे उडान योजना आहे त्याच्या अंतर्गत हा विमानतळ आहे आणि त्याच्यामुळे काही डिफिकल्टीज असतील। मी आदरणीय राणे साहेबांच्याबरोबर निश्चितपणे आवश्यकता असेल दिल्लीला जाईन आणि हा प्रश्न सुटलाच पाहिजे असं मला सुद्धा वाटतं, कारण चिपी विमानतळ चालू राहायला पाहिजे। पण चालू राहत असतानाच इतर फ्लाईट सुरू होतात आणि ज्या फ्लाईटची अपेक्षा सिंधुदुर्गवासियांना असते, कारण सिंधुदुर्गची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 50% लोक हे सिंधुदुर्गमधले मुंबईत राहतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही सेवा असते ही चालू राहिली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर पर्यटनाशी संबंधित ही बाब असल्यामुळे ते चालू राहिलं पाहिजे असं मला वाटतं। वर्ष ते 1.5 वर्षामध्ये ही शिवसृष्टी उभी राहिली पाहिजे अशी अपेक्षा। ही आरमारी सृष्टी आहे आणि शिवसृष्टी आहे ही मालवणला जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या शेजारी उभं करण्याचा आमचा हेतू आहे। लवकरच आम्ही बजेटमध्ये त्यासाठी प्रोव्हिजन करू। नाही, त्यावेळेला मी मीटिंग घेऊन जी त्यांच्याकडून एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटने ज्यांना त्या पूर्तता सांगितल्या होत्या त्या पूर्तता पूर्ण करून ती सुरू करायला सांगितलेली होती। ते जर त्यांनी पूर्तता केलेली नसेल तर स्वाभाविकपणे लोकांचा विरोध होऊ शकतो, परंतु डिपार्टमेंटने पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी आणि जेणेकरून लोकांना वास येऊ नये, सांडपाणी हे लोकांच्या जागेमध्ये जाऊ नये, विहिरी प्रदूषित होऊ नये ही माझी भूमिका आहे। पण त्याच्याचबरोबर लोकांचा रोजगार आहे तो सुद्धा सुरू राहायला पाहिजे। आपल्याकडचा जो वेस्ट फिश असतो तो फिशरमनना विकायचा असतो, ती सुद्धा विक्री होत राहिली पाहिजे। तर दोघांचाही बॅलन्स करायला लागेल। तर लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये मी या संदर्भातली मीटिंग घेईन। खरं तर याबाबत अधिकची काळजी घेण्याची गरज आहे, कारण संपूर्ण भारताचं लक्ष हे आपल्याकडच्या सिनेसृष्टीवर असतं। त्याच्यामुळे सिनेकलावंत सर्वसामान्य मनुष्य तर सिक्युअर्ड राहायलाच पाहिजे, परंतु सिनेकलावंतांवर एखादा हल्ला झाला तर त्याचं फार मोठं पब्लिसिटी संपूर्ण भारतामध्ये होते आणि जी नकारात्मक अशी ती जाहिरातबाजी असते आणि आपल्याला अधिक लक्ष द्यायला लागेल। माझी खात्री आहे की मुख्यमंत्री साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे, त्याच्यामुळे यापुढे हे प्रकार घडणार नाही याची आपण वीज मंत्र्यांकडे हा प्रश्न आपल्या वनमंत्र्यांकडे हा प्रश्न मांडलेला आहे आणि त्याच्यामुळे लवकरच याच्यावर सुद्धा निर्णय होईल असं त्यांनी मला खात्री दिलेली आहे। नुकताच मी काताच्या संदर्भातली मीटिंग घेण्याची विनंती केली होती, ती झालेली आहे आणि पुढच्या आठवड्यात आम्ही हत्तीच्या संदर्भातली मीटिंग घेऊन त्याच्यावर आवश्यक ती कारवाई करू। संपूर्ण महाराष्ट्राचे होते, त्याच्यामुळे त्यांचं जे स्मारक असेल त्याच्यामध्ये सर्व लोकांचा समावेश असावा असं माझं स्वतः मत आहे। उद्धव साहेबांचा तर असावाच, ते त्यांचे सुपुत्र आहेत, परंतु इतर लोकांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असावा जेणेकरून बाळासाहेबांना शोभेचं असंच त्याचं कामकाज पुढच्या काळामध्ये चालेल, त्यांच्या कीर्तीला शोभेचं अशी आमची सगळ्यांचीच बाळासाहेबांचे जे चाहते आहेत त्यांची सगळ्यांचीच अपेक्षा आहे।